स्वतःला हुशार ज्योतिष म्हणून घेणाऱ्या कॅप्टन अशोक खरात यांच्या महिलांच्या लैंगिक शोषणाचे अनेक व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर प्रसिद्ध झाल्यानं हे प्रकरण आणखीन खोलात गेले। 2 दिवसांपूर्वी कॅप्टन अशोक खरात यांच्यावर महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी पुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे। पीडित महिलांना ज्योतिषशास्त्र समजावून सांगण्याच्या बहाण्याने अनेक महिलांवर कॅप्टन अशोक खरात याने बलात्कार केले आहेत। बलात्काराचे हे व्हिडिओ कॅप्टन अशोक खरात यांच्याच ऑफिसमध्ये रेकॉर्ड केले गेले असून तब्बल 58 व्हिडिओ असलेला पेन ड्राईव्ह पोलिसांनी जप्त केलाय। या पेन ड्राईव्हची सखोल चौकशी तपासणी केल्यानंतर अशोक खरात हा महिलांना ज्योतिष सांगण्याच्या बहाण्याने कशा प्रकारे संमोहित करून त्यांच्यावर आळीपाळीने बलात्कार करत होता हे निदर्शनास आले आहे। विशेष म्हणजे जवळपास सर्वच बडे राजकीय नेत्यांशी निगडीत असलेल्या कॅप्टन अशोक खरात यांच्या संपत्तीचा आकडा ऐकून नेतेही अवाक होतील अशा संपत्तीच्या भयानक आकडेवारी समोर आल्या आहेत। एवढंच नाही तर सिन्नर तालुक्यातल्या मिरगाव येथील 25 एकरचा बंगला भल्या राजकीय पुढाऱ्यांना नव्हे तर राजघराण्यांनाही लाजवेल अशा देखण्या स्वरूपाचा आहे। या बंगल्यासमोर कोट्यवधी रुपयांचा पार्क केलेल्या गाड्या डोळ्यात तेल घालणाऱ्या आहेत। असं असलं तरी कॅप्टन अशोक खरात यांचे राजकीय संबंध केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विशेष म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी असल्याने खरोखरपणे कॅप्टन अशोक खरात यांची निष्पक्षपणे चौकशी होईल का अशी शंका सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित झाली आहे। कॅप्टन अशोक खरात यांना गुरु मानणाऱ्या महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर या खरात यांना आपले गुरु मानत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झालाय। त्यामुळे रुपाली चाकणकर कॅप्टन खरातच्या निष्पक्ष चौकशीसाठी हस्तक्षेप तर करणार नाहीत ना असा सवाल आता जनमानसात उपस्थित केला जाऊ लागलाय। वास्तविक पाहता रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात यांची पाद्यपूजाही केल्याने कॅप्टन अशोक खरात यांना गुरु म्हणवणाऱ्या रुपाली चाकणकर यांनी महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी कानावर हात ठेवत तोंडावर बोट ठेवले आहे। मुलींनी सासरी जाताना एका हातात संविधान घेऊन जा असा सल्ला देणाऱ्या रुपाली चाकणकर यांच्या गुरूंनी तर थेट महिलांचं लैंगिक शोषण केल्याने रुपाली चाकणकर यांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे। या सर्व प्रकारानंतर कॅप्टन अशोक खरात यांची बाजू न घेता रुपाली चाकणकर यांनी पीडित महिलांना न्याय मिळवून दिल्यास रुपाली चाकणकर यांची मैदान मधील प्रतिमा आणखीन उजळून निघू शकते। मात्र कॅप्टन अशोक खरात यांच्या रूपाने रुपाली चाकणकर यांचा गुरुच महिलांचं लैंगिक शोषण प्रकरणात अडकल्याने रुपाली चाकणकर यांची कोंडी झाली आहे। कॅप्टन अशोक खरात यांनी महिलांना संमोहित करून त्यांच्यावर लैंगिक शोषणाच्या माध्यमातून बलात्कार तर केला आहेच, शिवाय त्यांना लघुशंका पाजून वैचारिक पातळीचा किळसवाणा प्रकार आपल्याच ऑफिसमधील कॅमेऱ्यामध्ये कैद केलाय। सद्यस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या लैंगिक शोषणाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी थेट विशेष पथके नेमली असून पथकाच्या प्रमुख पदावर महिला अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे। किमान या महिला अधिकाऱ्याने कोणत्याही दबावाला बळी न पडता तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्तक्षेपाला न जुमानता या प्रकरणाची सखोल चौकशी करून नराधम कॅप्टन अशोक खरात याच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी काम करण्याची आवश्यकता असल्याची अपेक्षा सर्वसामान्य महिलांना आहे। तर दुसरीकडे नाशिक पोलिसांनी गुन्हेगारांना कायद्याचा बालेकिल्ला दाखवत पोलिसांचीच खरी दहशत असल्याचं दाखवून दिलंय। इतर गुन्हेगारांप्रमाणेच कॅप्टन अशोक खरात यांची रवानगी कायद्याच्या चौकटीत बसून खरोखर सेंट्रल जेलच्या बालेकिल्ल्यात रवानगी झाली तर नाशिककर जनता पोलिसांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही, हेही तितकंच खरं।